व ते वासुदेवाय. याआधी आपण 18 पुराणांपैकी ब्रह्मपुराण याची माहिती घेतलेली आहे. आता पद्मपुराणाची माहिती सांगते. या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळं त्याला पद्म हे नाव मिळालं. त्यानंतर वैष्णव पुराणात हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या पुराणाचा बराचसा भाग इसवी सन 5व्या शतकानंतर बनलेला असला, तरी त्याचा काही भाग त्याही आधीचा आणि त्याचा उत्तरखंड मात्र 16व्या शतकानंतरचा असावा, असं मत आढळतं. बंगाली आणि देवनागरी अशा 2 प्रतीत आढळणारे हे पुराण साधारण 55,000 श्लोकांचं असून श्लोक संख्येच्या बाबतीत ते स्कंद पुराणाच्या खालोखाल आहे. यामध्ये सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताल व उत्तर अशा 5 खंडात विभागलेला असून 628 अध्याय यामध्ये आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आधी, भूमी, ब्रह्मा, पाताल, सृष्टी व उत्तर असे 6 खंड मानले गेले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा आणि तीर्थ महात्म्य हे विषय प्रामुख्याने याच्यामध्ये आलेले आहेत. उत्तराखंडाला जोडलेले क्रियायोग सार हे परिशिष्ट वैष्णव धर्माच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यानंतर कालिदासाचं शाकुंतल हे नाटक जे आहे ते या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावरती आधारलेलं आहे असं मानलं जातं. पद्मपुराण या नावाची 2 अजून जैन पुराणेही आढळतात. अशी एकंदरीत पद्मपुराणाची माहिती आहे.